Welcome students. This is the fifth lecture on thermodynamics and this includes entropy change applicable to various systems and various processes. One thing we know that for a process to be spontaneous, we expect a chemical reaction having delta H negative, enthalpy change negative असला तर ती process spontaneous असू शकते. Or we have gone through one more criteria for deciding spontaneity of a chemical reaction, that is entropy change delta S is expected to be positive. म्हणजे आपल्याकडे आता केमिकल रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी ठरवण्याचे दोन क्रायटेरिया आहेत. डेल्टा एच एन्थॅल्पी चेंज निगेटिव्ह, डेल्टा एस एंट्रॉपी चेंज पॉझिटिव्ह. I have just repeated a slide from the last lecture just to make it confirm that you have understood the concept of spontaneity with reference to entropy change. If a process is expected to be spontaneous, then if a process is spontaneous in a particular direction, then in that direction randomness increases most probably. Disorder ज्याला आपण रँडमनेस म्हणतो ती वाढलेली असते आणि म्हणजेच एंट्रॉपी वाढलेली असते. म्हणजे इनिशियल स्टेटची एंट्रॉपी कमी असेल, फायनल स्टेटची एंट्रॉपी जास्त असेल आणि त्यामुळे एंट्रॉपी चेंज जो असणार आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे. आता हा एंट्रॉपी चेंज आपण एका आयसोलेटेड सिस्टीमला समजा अप्लाय करायचं ठरवलं. आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय आठवते का बा? इट इज डिफाइंड ॲज अ सिस्टीम विच is absolutely isolated. There is no exchange of matter or energy with the surrounding. म्हणजे सिस्टीम कडून सराउंडिंगला मॅटर जात नाही, सिस्टीम कडून सराउंडिंगला एनर्जी जात नाही, किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे पण मॅटर आणि एनर्जी येत नाही. म्हणजे देयर विल बी नो पासिंग ऑफ मॅटर और एनर्जी इन टू द सराउंडिंग फ्रॉम द सिस्टीम, और देयर विल बी नो पासिंग ऑफ मॅटर और एनर्जी फ्रॉम द सराउंडिंग इन टू द सिस्टीम. सच अ सिस्टीम वी कॉल ॲज अन आयसोलेटेड सिस्टीम. मग समजा आपण एक, लेट अस कन्सिडर this to be an isolated system. There is gas A in one bulb and gas B in the other bulb. The two bulbs are connected but still separated by a tap here. Okay. This is, let us consider that the boundary of this system is sealed and insulated. या system ची boundary sealed and insulated आहे. म्हणजे सराउंडिंग मधून सिस्टीम कडे, कर्सरकडे बघायचं आणि सिस्टीम कडून सराउंडिंग कडे काही जाणार नाहीये. ठीक आहे. आता समजा हा टॅप मी ओपन केला तर यू कॅन सी सम गॅस ए मॉलिक्युल्स गेटिंग इन टू गॅस बी मॉलिक्युल्स अँड गॅस ए मॉलिक्युल्स गेटिंग इन टू दी बल्ब कंटेनिंग गॅस बी. आता हे जे आहे, इफ दिस इज अन आयसोलेटेड सिस्टीम, तर या सिस्टीम मध्ये ही प्रोसेस झाली डिफ्युजन ऑफ गॅसची, झाली की नाही? का झाली? कारण बिफोर मिक्सिंग, बिफोर द टॅप वॉज ओपन्ड, गॅस ए आणि गॅस बी मर्यादित स्पेसमध्ये होते. जेव्हा टॅप ओपन केला त्याला स्पेस जास्त मिळाली, मोर फ्रीडम, आणि त्यामुळं द टू गॅसेस मिक्स्ड इन टू इच अदर स्पॉन्टेनियसली. म्हणजे रँडमनेस वाढला जाऊ शकतो या प्रोसेसमध्ये. मग आता आपण असं म्हणू शकतो की जर समजा एक आयसोलेटेड सिस्टीम आहे आणि त्या आयसोलेटेड सिस्टीम मध्ये एक प्रोसेस स्पॉन्टेनियसली झाली, तर मग अशा वेळी त्या प्रोसेसचा डेल्टा एस एंट्रॉपी चेंज पॉझिटिव्ह असणार. कळालं का? बघा, इफ अ स्पॉन्टेनियस प्रोसेस टेक्स प्लेस इन अन आयसोलेटेड सिस्टीम, समजा एका सिस्टीम मध्ये स्पॉन्टेनियसली एक प्रोसेस होतीये, तर ती प्रोसेस, तिथे डेल्टा एचचा तर प्रश्न येणार नाहीये. मग ती प्रोसेस का स्पॉन्टेनियसली झाली? कारण त्या प्रोसेसमध्ये डिसऑर्डर वाढतीये, रँडमनेस वाढतोय, डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे. फायनली
इफ अ स्पॉन्टेनियस प्रोसेस टेक्स प्लेस इन अन आयसोलेटेड सिस्टीम, म्हणून इथं टायटल टाकलं एंट्रॉपी चेंज फॉर आयसोलेटेड सिस्टीम्स. If a spontaneous process takes place in an isolated system, delta S is positive. Entropy change is positive. Okay. Next. Entropy change for open or closed system. जरा लक्ष द्या बरं का प्लीज. When the system is not isolated, समजा सिस्टीम आयसोलेटेड नाही आहे. आपण नेचर ऑफ बाउंड्रीवरनं सिस्टीमचे 3 टाइप्स बघितले, ओपन, क्लोज्ड, आयसोलेटेड. पण समजा जर सिस्टीम आयसोलेटेड नसेल तर ती आयदर ओपन असेल किंवा क्लोज्ड असेल. आता समजा कूलिंग डाऊन ऑफ अ कप ऑफ टी, एखादा एक कप चहा घेतलाय, तो थंड होतोय, तर ते ओपन किंवा ओपन सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. केमिकल रिॲक्शन टेकिंग प्लेस इन एन ओपन टेस्ट ट्यूब, हीटिंग ऑफ वॉटर इन अ सील्ड मेटॅलिक कंटेनर. आता हे तिसरं जे एक्झाम्पल आहे, पहिलं ओपन सिस्टीमचं आहे, दुसरं ओपन सिस्टीमचं आहे, तिसरं क्लोज्ड सिस्टीमचं आहे बा, हीटिंग ऑफ वॉटर इन अ सील्ड मेटॅलिक कंटेनर आहे की नाही, क्लोज्ड सिस्टीमचं आहे. यातून हीट बाहेर जाऊ शकते, कारण कंटेनर कसा आहे, मेटॅलिक आहे. त्यामुळं सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये हीट जाऊ शकते किंवा सराउंडिंगमधनं सिस्टीमला हीट येऊ शकते. मग पहिली 2 एक्झाम्पल्स ज्याच्यामध्ये मॅटर आणि एनर्जी दोन्ही एक्सचेंज होते, कूलिंग डाऊन ऑफ अ कप ऑफ टी, केमिकल रिॲक्शन टेकिंग प्लेस इन अन ओपन टेस्ट ट्यूब, ही पहिली 2ही एक्झाम्पल्स जी आहेत ती ओपन सिस्टीमची आहेत. आणि शेवटचं जे आहे ज्याच्यामध्ये फक्त हीट सिस्टीमकडून सराउंडिंगला जाईल, सराउंडिंगकडनं सिस्टीमला जाईल, कारण बाउंड्री सील्ड आहे ना, इथं बघू शकता तुम्ही. पण वॉटर होणार आहे का, बाहेर जाणार नाही आहे. वॉटर बाहेर जाणार आहे किंवा बाहेरनं काही मॅटर आत येणार आहे का, नाही. मग तिसरं एक्झाम्पल जे आहे ते क्लोज सिस्टीमचं आहे. अशा सिस्टीम्समध्ये जर एखादी प्रोसेस स्पॉन्टेनियस झाली तर आपण विचार कसा करायला पाहिजे. आता मला सांगा, इफ अ सिस्टीम इज ओपन ऑर क्लोज्ड, तर एंट्रॉपी चेंज फक्त सिस्टीम मध्ये होणार आहे का, नाही. तो सिस्टीम मध्ये पण एंट्रॉपी चेंज होणार आहे आणि सराउंडिंग मध्ये पण होणार आहे. होणार की नाही. समजा तुम्ही एका मेटॅलिक कंटेनर मध्ये वॉटर घेतले, हॉट वॉटर, आणि त्या कंटेनरवरती झाकण ठेवलंय. हीट बाहेर जाणार की. आता घरात तुम्ही समजा एखादी गरम कॉफी केली आहे एका पातेल्यामध्ये, आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं, थोड्या वेळाने गार का होते, कारण कॉफी मध्ये जी हीट आहे ती बाहेर जातीये की नाही. मग आता डेल्टा एसचा फॉर्म्युला काय आहे, काय फॉर्म्युला आहे, क्यू अपॉन टी. मला सांगायचं काय आहे की जेव्हा सिस्टीम ओपन असते किंवा क्लोज असते तेव्हा एंट्रॉपी चेंज फक्त सिस्टीम मध्ये होत नाहीये, तो सिस्टीम मध्ये तर होतोच, सराउंडिंग मध्ये पण होतो. मग आपण कुठला डेल्टा एस कन्सिडर करायचा ज्याच्यामुळे आपण स्पॉन्टेनिटी ऑफ अ प्रोसेस बद्दल बोलू शकू. तर आपण लक्षात घ्यायचा टोटल डेल्टा एस, म्हणजे डेल्टा एस ऑफ द सिस्टीम पण बघायचा, डेल्टा एस ऑफ द सराउंडिंग पण बघायचा. आता समजा इफ हीट इज लॉस्ट फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम, किंवा सिस्टीमनं सराउंडिंगला हीट दिली. आता सिस्टीमची हीट कमी झाली, सिस्टीमनं सराउंडिंगला हीट दिली ना, सिस्टीमची हीट कमी झाली. आता सिस्टीमची हीट जर कमी झाली तर सिस्टीमचा डेल्टा एस पण कमी झाला, आणि ती हीट सराउंडिंगला मिळाली आहे, ती हीट सराउंडिंगला मिळाली आहे. म्हणजे सराउंडिंगला हीट मिळाली तर सराउंडिंगची एंट्रॉपी वाढणार की नाही सांगा मला. मग प्रोसेस का झाली याचा विचार करताना तुम्हाला फक्त सिस्टीमचा डेल्टा एस विचारात घेऊन चालणार नाही, तर सराउंडिंगचा पण डेल्टा एस विचारात घ्यायला पाहिजे. म्हणजे डेल्टा एस टोटल विचारात घ्यायला पाहिजे, जर सिस्टीम काय असेल, ओपन किंवा क्लोज्ड असेल. आयसोलेटेडच्या वेळेला प्रश्नच येत नाही, सराउंडिंगशी काही देणं घेणंच नाही आहे. मग प्रोसेस स्पॉन्टेनियस का झाली तर आपण काय म्हणू शकतो, सिस्टीम आयसोलेटेड आहे, सराउंडिंगशी काही देणं घेणं नाही आहे, तरी एखादी प्रोसेस त्या आयसोलेटेड सिस्टीम मध्ये स्पॉन्टेनियसली झाली, म्हणा त्याचा डेल्टा एस वाढला आहे, पॉझिटिव्ह आहे, त्याची एंट्रॉपी वाढली आहे. पण समजा सिस्टीम क्लोज्ड आहे, ओपन आहे, इथं सराउंडिंग आहे गेम मध्ये, कारण सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये मॅटर, एनर्जी किंवा दोन्हीही एक्सचेंज होणार आहे की नाही मला सांगा. अशा वेळी तुम्हाला फक्त सिस्टीमचा डेल्टा एस विचारात घ्यायचा नाही आहे, तर सराउंडिंगचा पण डेल्टा एस विचारात घ्यायचा. म्हणजे टोटल डेल्टा एस म्हणजे काय, डेल्टा एस ऑफ सिस्टीम प्लस डेल्टा एस ऑफ सराउंडिंग. मग सिस्टीम ओपन आहे किंवा क्लोज आहे, अशा वेळेला जर एखादी प्रोसेस स्पॉन्टेनियस झाली तर टोटल डेल्टा एस पॉझिटिव्ह असतो.
म्हणजे समजा सिस्टीमचा डेल्टा एस -3 आहे, सराउंडिंगचा +5 असेल. समजा कर्सरकडे बघा, डेल्टा एस सिस्टीमचा -3 आहे आणि डेल्टा एस सराउंडिंगचा +5 आहे. -3 +5 टोटल डेल्टा एस काय येणार +2. काही वेळेला असं होईल सिस्टीमचा डेल्टा एस +8 आहे, सिस्टीमचा डेल्टा एस +8 आहे, सराउंडिंगचा -3 आहे. 8 - 3 टोटल डेल्टा एस किती आला +5. म्हणजे जेव्हा सिस्टीम ओपन असते किंवा क्लोज्ड असते तेव्हा केवळ सिस्टीमचा डेल्टा एस विचारात घ्यायचा नाही, तर सिस्टीमचा डेल्टा एस आणि सराउंडिंगचा डेल्टा एस म्हणजे टोटल डेल्टा एस बघायचा आणि तो जर पॉझिटिव्ह आला तर म्हणायचं ती प्रोसेस काय असणार आहे, स्पॉन्टेनियस असणार आहे. कळालं का बघा, समजलं. एक लक्षात घ्या, पुन्हा लक्षात घ्या, प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे की नाही यासाठी आपल्याकडे आता 2 क्रायटेरिया आहेत. एन्थॅल्पी चेंज म्हणजे डेल्टा एच चा निगेटिव्ह असायला पाहिजे आणि एंट्रॉपी चेंज म्हणजे डेल्टा एस पॉझिटिव्ह असायला पाहिजे. ह्या 2 क्रायटेरियाचा वापर करत करत आपण पुढे चाललेलो आहे. याच्या पुढे जो मी भाग घेतोय तो थोडा टेक्स्टबुकच्या बाहेर आहे. थोडा याच्या पुढचा काही भाग जो आहे तो टेक्स्टबुकच्या बाहेरचा आहे, पण मी तो घेतोय कारण तुम्ही एमसीक्यू सोडवताना काही अडचण येऊ नये एवढेच. ठीक आहे. आता याच्या पुढचा भाग जो आहे तो टेक्स्टबुकच्या बाहेरचा असणार आहे बरं का. आता समजा एक रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन आहे, आता आणि आपण ती एका क्लोज्ड कंटेनर मध्ये घेतली. लेट अस अज्युम अ रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन आणि आपण ती एका क्लोज्ड कंटेनर मध्ये घेतली आणि इक्विलिब्रियम अचीव्ह झाले समजा. आता प्लीज इक्विलिब्रियम अचीव्ह झाले म्हणजे काय ते विचारू नका. If a reversible chemical reaction is carried out in a closed container and if it has achieved equilibrium, तर आपण असं म्हणू शकतो की फॉरवर्ड रिॲक्शन पण होते आणि बॅकवर्ड रिॲक्शन पण होते. आता दोन्हीही रिॲक्शन होत आहेत आणि सिस्टीम इक्विलिब्रियमला पोहोचलेली आहे, तर आपण असं म्हणू शकतो फॉरवर्ड रिॲक्शन पण इक्विलिब्रियमच्या दिशेनं स्पॉन्टेनियस आहे आणि बॅकवर्ड रिॲक्शन पण इक्विलिब्रियमच्या दिशेनं स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे दोन्ही रिॲक्शन जर इक्विलिब्रियमच्या दिशेनं स्पॉन्टेनियस असतील, दोन्हीही फॉरवर्ड रिॲक्शन पण आणि बॅकवर्ड रिॲक्शन दोन्हीही रिॲक्शन इक्विलिब्रियमच्या दिशेनं जर स्पॉन्टेनियस असतील, दोन्हीही फॉरवर्ड रिॲक्शन पण इक्विलिब्रियमच्या. आता समजा एक एक्स नावाचा व्यक्ती, त्याला वाय पण हाणतोय आणि झेड पण हाणतोय, लई मार खाणार तो. कळलं का बा, एक एक्स नावाचा माणूस आहे, त्याला वाय पण मारतोय आणि झेड पण मारतोय. समजा एक कार्ट सापडलं, सरांचं लेक्चर ऐकत नाही असं कळलं आईला वडिलांना, आईनं पण झोडपायला सुरुवात केली, वडिलांनी पण झोडपायला सुरुवात केली. सुजणार की नाही तो, भरपूर सुजणार. तसंच आहे, जर इक्विलिब्रियम अचीव्ह झाले एका रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन मध्ये, तर फॉरवर्ड रिॲक्शन पण इक्विलिब्रियमच्या दिशेनं, बॅकवर्ड म्हणजे दोन्ही रिॲक्शन इक्विलिब्रियमच्या दिशेनंच चाललंय. म्हणजे इक्विलिब्रियम स्टेजला एंट्रॉपी मॅक्झिमम असणार. इक्विलिब्रियम स्टेज जेव्हा अचीव्ह होते तेव्हा एंट्रॉपी मॅक्झिमम का पोहोचणार, एंट्रॉपीची व्हॅल्यू एसची डेल्टा एसची नाही, एसची व्हॅल्यू मॅक्झिमम असणार. कारण दोन्ही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही रिॲक्शन स्पॉन्टेनियसली इक्विलिब्रियमच्या दिशेने होत आहेत. त्यामुळे जेव्हा इक्विलिब्रियम अचीव्ह होते एंट्रॉपीची व्हॅल्यू मॅक्झिमम असते. आता जेव्हा एंट्रॉपीची व्हॅल्यू मॅक्झिमम असते, हे तरी पटलं, व्हेन अ रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन अचीव्हज इक्विलिब्रियम, व्हॅल्यू ऑफ एस एंट्रॉपी इज मॅक्झिमम. ओके, दुसरं एक वाक्य तुम्हाला आठवतंय का बा, व्हेन अ सिस्टीम इज इन अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम इट्स मेजरेबल प्रॉपर्टीज रिमेन कॉन्स्टंट. त्याच्या मेजरेबल प्रॉपर्टी, इक्विलिब्रियम अचीव्ह झालं असेल तर मेजरेबल प्रॉपर्टीज काय राहतात, कॉन्स्टंट राहतात. मग जेव्हा एक रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन चालली आहे, इक्विलिब्रियम अचीव्ह झाले, तेव्हा एंट्रॉपीची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे आणि ती कॉन्स्टंट आहे. आता एंट्रॉपीची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे आणि ती कॉन्स्टंट आहे, तर डेल्टा एस काय असणार, 0. कारण एंट्रॉपी मॅक्झिमम जरी असली तरी इक्विलिब्रियमच्या वेळेला एंट्रॉपी चेंज होणार नाही. ती मॅक्झिमम झाली, आता याच्या पुढे बदलणार नाही. इक्विलिब्रियम असेच तोपर्यंत ती व्हॅल्यू बदलणार नाही, डेल्टा एस काय असणार, 0. मग काय लक्षात ठेवायचं, व्हेन अ रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन इज टेकिंग प्लेस इन अ क्लोज कंटेनर, इक्विलिब्रियम इज अचीव्ड. आणि जेव्हा इक्विलिब्रियम अचीव्ह होतं तेव्हा एंट्रॉपी एस मॅक्झिमम पण कॉन्स्टंट असल्यामुळे डेल्टा एस 0. आता हे पुढचे 3 तुम्हाला माहित पाहिजे. आता समजा एक डेल्टा एस टोटल पॉझिटिव्ह आहे, प्रोसेस स्पॉन्टेनियस, मगाशी शिकलो. डेल्टा एस टोटल 0 आहे, प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम बघितलं. आणि डेल्टा एस टोटल डेल्टा एस निगेटिव्ह आला, द प्रोसेस इज व्हॉट, नॉन स्पॉन्टेनियस. लई महत्वाचं आहे बाळांनो हे सगळं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
मी पुन्हा सांगतोय, व्हेन अ प्रोसेस इज रिव्हर्सिबल कॅरीड इन अ क्लोज्ड कंटेनर अँड इट अचीव्स फॉरवर्ड रिॲक्शन होती आहे, बॅकवर्ड रिॲक्शन होती आहे, दोन्ही इक्विलिब्रियम अचीव होतं. जेव्हा इक्विलिब्रियम अचीव होत असतं तेव्हा फॉरवर्ड रिॲक्शन स्पॉन्टेनियसच्या दिशेनं, फॉरवर्ड रिॲक्शन पण इक्विलिब्रियमच्या दिशेनं, बॅकवर्ड रिॲक्शन पण इक्विलिब्रियमच्या दिशेनं, दोन्ही रिॲक्शन इक्विलिब्रियमच्या दिशेनं जर होत असतील तर एंट्रॉपी मॅक्झिमम असणार की नाही त्या दिशेत, मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे एंट्रॉपीची. आणि एंट्रॉपीची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे पण कॉन्स्टंट आहे, कारण इक्विलिब्रियम अचीव झाले, डेल्टा एस 0 असणार. मग डेल्टा एस टोटल पॉझिटिव्ह आहे, प्रोसेस स्पॉन्टेनियस. डेल्टा एस टोटल 0 आहे, प्रोसेस इक्विलिब्रियम मध्ये. डेल्टा एस टोटल निगेटिव्ह आहे, प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस. कळालं का बघा. आता एंट्रॉपी चेंज, समजा इट इज कॅरीड आउट सपोज इन एन आयसोथर्मल रिव्हर्सिबल. फार महत्वाची ती सगळी एक्सप्रेशन इथून पुढे. समजा सिस्टीमनं क्यू एवढी हीट सराउंडिंग कडनं ऍब्सॉर्ब केली ॲट टेम्परेचर टी. प्रोसेस कसली आहे बघा बाबांनो, आयसोथर्मल रिव्हर्सिबल. प्रोसेस कसली आहे, आयसोथर्मल रिव्हर्सिबल. आयसोथर्मल म्हणजे काय, प्रोसेस चालू असताना टेम्परेचर कॉन्स्टंट. आयसोथर्मल म्हणजे काय, प्रोसेस चालू असताना टेम्परेचर कॉन्स्टंट. रिव्हर्सिबल म्हणजे तुम्हाला माहिती आहे. मग प्रोसेस आयसोथर्मल आहे आणि रिव्हर्सिबल आहे. सिस्टीमनं क्यू एवढी हीट ऍब्सॉर्ब केली सराउंडिंग कडनं ॲट टेम्परेचर टी. आता तुम्ही म्हणाल की सिस्टीमनं हीट ऍब्सॉर्ब केली तरी तिचं टेम्परेचर टीच राहिलं. चिमण्यानं कावळ्यानं, प्रोसेस कसली आहे, आयसोथर्मल आहे ना. प्रोसेस कसली आहे, आयसोथर्मल. म्हणजे हीट जरी ऍब्सॉर्ब केली तरी सिस्टीमला टेम्परेचर काय ठेवायला लागणार आहे, कॉन्स्टंट. डेल्टा एस सिस्टम इज इक्वल टू क्यू अपॉन टी. आता मला सांगा, सिस्टीमचा एंट्रॉपी चेंज मी पॉझिटिव्ह दाखवला, मग सराउंडिंगचा निगेटिव्ह का दाखवला. कारण सिस्टीमला हीट मिळाली आहे, क्यू पॉझिटिव्ह, सराउंडिंगनं दिली आहे म्हणजे सराउंडिंगचा क्यू काय येणार, निगेटिव्ह. मग डेल्टा एस ऑफ सिस्टीम प्लस क्यू अपॉन टी. डेल्टा एस पाहिजे बरं का इथं. डेल्टा एस ऑफ सराउंडिंग मायनस क्यू अपॉन टी. डेल्टा एस ऑफ सिस्टीम प्लस क्यू अपॉन टी, डेल्टा एस ऑफ सराउंडिंग मायनस क्यू अपॉन टी. आता मला समजा टोटल डेल्टा एस मिळवायचा असेल, टोटल इथं रिव्हर्सिबल पडले, टोटल डेल्टा एस, रिव्हर्सिबल पण चालते कारण प्रोसेस काय आयसोथर्मल रिव्हर्सिबल आहे. पण डेल्टा एस रिव्हर्सिबलचा मिळवायचा असेल तर डेल्टा एस ऑफ सिस्टीम प्लस डेल्टा एस ऑफ सराउंडिंग. डेल्टा एस ऑफ सिस्टीम किती, क्यू अपॉन टी. डेल्टा एस ऑफ सराउंडिंग किती, मायनस क्यू अपॉन टी. किती आली, 0. मग एंट्रॉपी चेंज रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेससाठी काय असते, 0 असते. हे बघा, तुम्ही पहिली गोष्ट एंट्रॉपी चेंजचा फॉर्म्युला आठवा, क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. आठवते का बा. आपल्या मागच्या लेक्चरला झालं, मागच्या लेक्चर बघितलं नसेल बोंबलत जा. आय डोंट केअर, आय केअर डॅम फॉर यू. एक प्रोसेस आहे, आयसोथर्मल आहे, रिव्हर्सिबल आहे, सिस्टीमनं क्यू एवढी हीट ऍब्सॉर्ब केली. मग सिस्टीमचा डेल्टा एस किती येणार, क्यू अपॉन टी. किती येणार, क्यू अपॉन टी प्लस येणार, हा पॉझिटिव्ह येणार. कळलं का बा निश्चित. का प्लस आला, कारण सिस्टीमनं हीट ऍब्सॉर्ब केली. ठीक आहे. सराउंडिंगचा डेल्टा एस, इथं चुकून एस पडले, सराउंडिंगचा डेल्टा एस मायनस क्यू अपॉन टी का आला, कारण ती जी हीट क्यू सिस्टीमनं ऍब्सॉर्ब केली आहे ती कुणाकडनं मिळवली आहे, सराउंडिंग. म्हणजे सिस्टीमचा क्यू हा हीट गेन आहे पण सराउंडिंगचा क्यू हा हीट लॉस आहे. म्हणून डेल्टा एस काय आला, मायनस क्यू अपॉन टी. टोटल डेल्टा एस कसा काढायचा, 2 स्लाइडच्या पूर्वी सांगितलं होतं. डेल्टा एस टोटल फॉर अ रिव्हर्सिबल प्रोसेस काय करायला पाहिजे, डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. डेल्टा एस सिस्टीम क्यू अपॉन टी, डेल्टा एस सराउंडिंग मायनस क्यू अपॉन टी. टोटल काय आला, 0. मग डेल्टा एस रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेससाठी काय असतो, 0 असतो. महत्वाचं आहे. आता इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे समजा एखादी, लई महत्वाचं लेक्चर आहे, लक्षात ठेवायचं. सपोज अ सिस्टीम इज मेंटेन्ड ॲट हायर टेम्परेचर T1. समजा सिस्टीमचं टेम्परेचर T1 आहे आणि ते जास्त आहे आणि मग सराउंडिंगचं टेम्परेचर कमी आहे, ते T2 आहे. बघा इथं लिहिलंय, सिस्टीम इज केप्ट ॲट हायर टेम्परेचर T1, सराउंडिंग मेंटेन्ड ॲट लोअर टेम्परेचर T2. आता जर सिस्टीमचं टेम्परेचर हायर T1 आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर लोअर T2 आहे, सिस्टीमचं टेम्परेचर हायर T1 आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर T2 लोअर आहे, हीट कोणाकडनं जाणार, अर्थात सिस्टीमकडनं सराउंडिंगकडं. समजा सिस्टीमनं क्यू एवढी हीट ट्रान्सफर केली, कुणाला, सराउंडिंगला दिली. आता यावेळेला कुणाला दिली सिस्टीम हीट, सिस्टीमनं सराउंडिंगला दिली. का सिस्टीमनं सराउंडिंगला दिली, बिकॉज सिस्टीम इज ॲट हायर टेम्परेचर T1 अँड सराउंडिंग इज ॲट हायर लोअर टेम्परेचर T2. मग आता डिक्रीज इन द एंट्रॉपी येणार ना, सिस्टीमची एंट्रॉपी कमी होणार. का कमी होणार सांगा,
का कमी होणार? कारण देर इज लॉस ऑफ हीट बाय सिस्टीम. सिस्टीमनंच का लॉस केला हीटचा? कारण सिस्टीम हायर टेम्परेचरला, सराउंडिंग लोअर टेम्परेचरला आहे. हीट सिस्टीम कडनं सराउंडिंग कडे जाणार आहे. पण डेल्टा एस ऑफ सिस्टीम मायनस क्यू अपॉन T1. इन्क्रीज इन द एंट्रॉपी ऑफ द सराउंडिंग, डेल्टा एस सराउंडिंग प्लस क्यू अपॉन T2. इथं मायनस घेतलं, इथं प्लस का घेतलं सर? कारण इथं सिस्टीमनं हीट लूज केली आहे आणि इथं सराउंडिंगनं गेन केली. इथं T1 घेतलं, इथं T2 घेतलं. का घेतलं? कारण सिस्टीमची टेम्परेचर किती आहे? T1 आहे. सराउंडिंगचं टेम्परेचर किती आहे? T2. मग आता टोटल एंट्रॉपी चेंज काय येणार? मागचा जो होता तो कशाचा होता? रिव्हर्सिबल, आयसोथर्मल रिव्हर्सिबल. हे तसलं काय नाही, ही रिव्हर्सिबल आहे. टेम्परेचर पण वेगवेगळे दोघांची. मग सिस्टीमचा टोटल कसा येणार? डेल्टा एस. डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. सिस्टीमचा डेल्टा एस मायनस क्यू अपॉन T1, सराउंडिंगचा प्लस क्यू अपॉन T2. हे सोडवायचं, ब्रॅकेटमध्ये लिहिलंय मी. क्यू कॉमन येतोय. क्यू कॉमन काढणार ना, हे येणार. मग टोटल डेल्टा एस कसा काढायचा? जर इरिव्हर्सिबल प्रोसेस असतील तर क्यू इज इक्वल डेल्टा एस टोटल कसा काढायचा? इरिव्हर्सिबल प्रोसेस क्यू इन ब्रॅकेट T1 मायनस T2 अपॉन T1 T2. आता एक लक्षात घ्या, T1 इज ग्रेटर दॅन T2. होय ना, T1 हायर टेम्परेचरला बघा. T1 काय हायर टेम्परेचर, T2 लो. मग T1 जर T2 पेक्षा जास्त असेल तर T1 मायनस T2 पॉझिटिव्ह येणार. T1 मायनस T2 काय येणार? पॉझिटिव्ह. मग ब्रॅकेट पॉझिटिव्ह आली, ब्रॅकेट पॉझिटिव्ह इंटू क्यू, म्हणजे ही सगळी बाजू राईट हँड साईडची पॉझिटिव्ह येणार. म्हणजे डेल्टा एस इरिव्हर्सिबल प्रोसेसचा काय असतो? पॉझिटिव्ह असतो. म्हणून तर ती प्रोसेस काय असते? स्पॉन्टेनियस असते. पुन्हा एका गोष्टीची आठवण करून देतो. आपल्याकडे आता स्पॉन्टेनिटीचे दोन क्रायटेरिया आहेत. डेल्टा एच निगेटिव्ह, डेल्टा एस पॉझिटिव्ह. एन्थॅल्पी निगेटिव्ह असेल तर ती प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकते. डेल्टा एस पॉझिटिव्ह, एंट्रॉपी चेंज पॉझिटिव्ह असेल तर ती प्रोसेस पॉझिटिव्ह असू शकते. कळालंय का? बघा प्लीज लक्षात घ्या हे. आता हे आउट ऑफ द टेक्स्ट बुक आहे, हे टेक्स्टबुकच्या बाहेरच आहे. इव्हन NCERTच्या बुकमध्ये पण हे नाही आहे, पण मी घेतोय. जेई मेन्सला वगैरे याचा उपयोग होईल. दोन फॉर्म्युले आहेत, ह्याचं प्रूफ पण आपल्याला देता येते, ह्याचं प्रूफ पण आपल्याला देता येते. पण मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर, हे दोन कन्सेप्ट तुम्हाला फिजिक्समध्ये आहेत. ज्या वेळेला ते होतील त्यावेळेला मी सांगेन ह्याची प्रूफ. ओके. समजा एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमचं ती सिस्टीम इनिशियल स्टेटकडनं फायनल स्टेटकडे गेली. हां, ठीक आहे. तिचं इनिशियल स्टेटचं टेम्परेचर T1 आहे, फायनल स्टेटचं टेम्परेचर T2 आहे. इनिशियल स्टेटचं व्हॉल्यूम V1 आहे, फायनल स्टेटचं व्हॉल्यूम V2 आहे. प्रेशर इनिशियल स्टेटचं P1 आहे, फायनल स्टेटचं P2 आहे. तर अशा वेळेला डेल्टा एस कसा कॅल्क्युलेट करायचा? आता इथं लिहिले बा, वेन T अँड V आर व्हॅरिएबल्स. टेम्परेचर बदलते, व्हॉल्यूम बदलतोय, प्रेशर बदलत नाहीये. कळलं का बा? आपण काय करतोय? प्रेशर कॉन्स्टंट ठेवतोय, फक्त कोणाकोणाला बदलतोय? टेम्परेचर आणि व्हॉल्यूमला. अशा वेळेला डेल्टा एस कसा कॅल्क्युलेट करायचा? टोटलच आहे बरं का, 2.303 NCV log 10 log of T2 upon T1 to the base 10 plus 2.303 NR log of V2 upon V1 to the base 10. केव्हा आहे? जेव्हा टेम्परेचर आणि व्हॉल्यूम व्हॅरिएबल्स आहेत आणि प्रेशर काय आहे? कॉन्स्टंट आहे, त्यावेळी हे करायचं. ओके. आणि CV म्हणजे काय? इथं लिहिले मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तुम्हाला फिजिक्समध्ये आहे हे. ओके. तो झाला की मी लगेच सांगेन, आत्ता नाही सांगू शकत. प्रूव्ह करता येते, कळणं थोडं कठीण आहे म्हणून, बाकी काय नाही. ओके. डेल्टा एस आता टेम्परेचर आणि प्रेशर व्हॅरिएबल आहे, म्हणजे काय कॉन्स्टंट ठेवणार आहे आपण? व्हॉल्यूम. फॉर्म्युला काय आला? डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 NCP log of T2 upon T1 to the base 10 plus 2.303 NR log of P1 upon P2 to the base 10. अरे इथं तर T2 upon T1, V2 upon V1, पुन्हा T2 upon, इथं P1 upon P2 काय झालं? अवच्छी मिळानो, V2 upon V1 असेल तर आपण P1 upon P2. बॉइल्स लॉ, स्टेट्स ऑफ मॅटर आठवा. गॅसियस स्टेटमध्ये काय आहे? प्रेशर आणि व्हॉल्यूम काय असतात? काय असतात? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मग जर तुम्ही V2 अपॉन V1 लिहित असाल तर प्रेशर फॉर्ममध्ये ते कसं लिहिणार? P1 अपॉन P2 लिहिणार. CV काय आहे? मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. CP काय आहे? मोलार हीट कॅपॅसिटी कॉन्स्टंट प्रेशर. हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये, NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, जेई मेन्सला उपयोगाला येऊ शकते म्हणून मी घेतलेलं आहे. ह्याचं प्रूफ आपल्याला गरजेच नाही आहे, पण मी जेव्हा तुमचा हीट सेक्शन फिजिक्समध्ये होईल त्यावेळेला समजावून पण सांगेन. ओके. चला पुढे जाऊया. ही जी मागची दोन इक्वेशन्स आहेत, ही दोन इक्वेशन्स मी इथं पुन्हा लिहून घेतली आहेत. आता एंट्रॉपी चेंज फॉर आयसोथर्मल प्रोसेस. अरे बापरे, आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय बरं? टेम्परेचर कॉन्स्टंट. मग आता इथं या, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे काय? मी तर बघा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे ना, मग
T2 आणि T2 अपॉन T1 असणारच नाही ना. T2 आणि T1 सेमच होणार. कर्सरकडे बघा, T2 आणि T1 सेमच होणार. मग T2 आणि T1 जर सेम झाल्या तर log 1 होणार ना हा. मग log 1 म्हणजे ही टर्म गेली की बोंबलत सगळी. हे बघा ही सगळी टर्म गेली. गेली की नाही सांगा मला. गेली ना. मग काय आलं 2.303 NR log ऑफ V2 अपॉन V1 टू द बेस 10 येणार की नाही. किंवा काय येऊ शकतं, हे येऊ शकतं. बघा बघा की आयसोथर्मल प्रोसेस आहे ना. म्हणजे काय, टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे T1 आणि T2 सेम आहेत. T1 आणि T2 सेम आहेत. मग log 1 येणार ना. log 1 म्हणजे ही पुन्हा टर्म गेलीच. म्हणजे काय आलं 2.303 NR log ऑफ P1 अपॉन P2 टू द बेस 10. म्हणजे या आयसोथर्मल प्रोसेसमध्ये कर्सरकडे बघायचं. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होणार. याच फक्त टर्म राहणार. कळालं का बा. एंट्रॉपी चेंज फॉर आयसोबॅरिक प्रोसेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, ॲट कॉन्स्टंट प्रेशर काय होणार बाबानो, हे येणार. दिस इज व्हॉट विल गेट. हे नाही येणार ना. हे बघा की प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट आहे तर काय होणार सांगा मला. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर P1 अपॉन P2 1 येणार. ही टर्म गेली. म्हणजे काय आलं डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 NCP लॉग ऑफ T2 अपॉन T1 टू द बेस 10 येणार की नाही सांगा मला. येणार ना. ओके. एंट्रॉपी चेंज फॉर आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेससाठी काय होईल सांगा मला. आता आयसोकोरिक म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आला. व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे V2 अपॉन V1 1 आला. V2 अपॉन V1 1 आला तर 2.303 NR लॉग ऑफ 1. ही टर्म गेली सगळी. डेल्टा एस इक्वल टू 2.303 NCV लॉग ऑफ T2 अपॉन T1 टू द बेस 10. फक्त लक्षात ठेवायचं CV आणि CP केव्हा वापरायच्या याच्याकडे लक्ष द्यायचं. व्हॉल्यूम मोलार हीट कॅपॅसिटी कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना हे वापरायचं. प्रेशर कॉन्स्टंट असताना हे वापरायचं. कळालं निश्चित. ओके. आता इथं तुम्हाला T2 अपॉन T1 च्या ऐवजी P2 अपॉन P1 लिहिलेलं दिसते. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम स्टेट्स ऑफ मॅटर ऑफ प्रेशर टेम्परेचर लॉ, त्याला ॲमेटन्स लॉ पण म्हणतात. P1 अपॉन P2 इज इक्वल टू T1 अपॉन T2. स्टेट्स ऑफ मॅटर 11वी. मग P1 अपॉन P2 इज इक्वल टू T1 अपॉन T2. मग मी T2 अपॉन T1 च्या ऐवजी काय लिहू शकेन, P2 अपॉन P1 लिहू शकेन की नाही. बघा इथं होय की नाही. हे बघा बेसिक ही इक्वेशन्स कळली पाहिजे. दीज आर द टू इक्वेशन्स यू मस्ट अंडरस्टँड. डेल्टा एस इज इक्वल, आता इथं काय म्हटलं आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे या इक्वेशन मधला हा पार्ट गेला आणि याही इक्वेशन मधला हा पार्ट गेला. राहिलेले दोन पार्ट्स लिहिलेत मी. 2.303 NR log of P2 upon V1 to the base 10. 2.303 NR log P1 upon P2 to the base 10 लिहिले बघा. लिहिलंय की नाही. ओके. आता फॉर आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट. मग प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे ही टर्म गेली. ही टर्म गेली. हे बघा ही टर्म गेली. P1 अपॉन P2 गेली. का गेली. प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे P सेम आला ना. P1 P2 सेम म्हणजे log 1 होणार. ही टर्म गेली. 2.303 NCP log ऑफ T2 अपॉन T1 टू द बेस 10 आलं. हे मग T2 अपॉन T1 च्या ऐवजी V2 अपॉन V1 का लिहिलं. कारण प्रेशर कॉन्स्टंट असताना टेम्परेचर आणि व्हॉल्यूम डिरेक्टली प्रोपोर्शनल असतात. प्रेशर कॉन्स्टंट असताना चार्ल्स लॉ, प्रेशर कॉन्स्टंट असताना टेम्परेचर ॲब्सोल्यूट केल्विन मधलं आणि व्हॉल्यूम डिरेक्टली प्रोपोर्शनल असतात. मग T2 अपॉन T1 च्या ऐवजी मी काय लिहू शकेन, V2 अपॉन V1. कळालं का बघा. आता तिसरं आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. हे बघा ही टर्म गेली बा. 2.303 NR लॉग ऑफ V2 अपॉन V1 1 झाला. log 1 झाला म्हणजे 2.303 NR log 1 इज 0. ही टर्म गेली सगळी. मग राहिलं काय 2.303 NCV लॉग ऑफ T2 अपॉन T1 टू द बेस 10. T2 अपॉन T1 च्या ऐवजी P2 अपॉन P1 का आलं. प्रेशर टेम्परेचर लॉ, स्टेट्स ऑफ मॅटर इयत्ता 11वी. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर प्रेशर आणि टेम्परेचर केल्विन मधलं डिरेक्टली प्रोपोर्शनल असतात. मग इथं काय आले बघा ना. इथं काय आले. इथं वॉच इट हिअर. व्हॉल्यूम कॉन्स्टंट. इथं बघा कर्सरकडे बघा. हा गेला ना. का गेला, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे हा गेला. आयसोकोरिक प्रोसेस आहे. हा गेला, हा राहिला. मग T2 अपॉन T1 च्या ऐवजी काय लिहिलं मी, P2 अपॉन P1 लिहिलं. दॅट्स इट. खूप महत्वाचं आहे बरं काय. हा फक्त लिहून काढायचा. दॅट्स इट. बाकी काही करायचं नाही. हे एक्सप्रेशन याची आपल्याला अजिबात गरज नाही. फक्त लिहून काढायचा. असावा म्हणून दिलेला आहे. दॅट्स इट. बाकी काही नाही. एंट्रॉपी चेंज इन ॲडियाबॅटिक एक्सपान्शन विल बी 0. डायरेक्ट 0. ओके. का बरं. डेल्टा एस म्हणजे Q अपॉन टी ना. डेल्टा एस म्हणजे काय, Q अपॉन टी. डेल्टा एस म्हणजे काय, Q अपॉन टी. ॲडियाबॅटिक म्हणजे काय बाबा, नो हीट एक्सचेंज.
आता क्यू 0 झाला ना. ॲडियाबॅटिक मध्ये क्यू काय झाला? हीट इज नायदर ॲब्सॉर्ब्ड नॉर इव्हॉल्व्ड. एक्सचेंज ऑफ हीट इज नॉट अलाउड. ॲडियाबॅटिक आहे, क्यू 0 झाला तर डेल्टा एस काय होणार? 0 होणार. दॅट्स इट. खूप महत्वाचं लेक्चर झालेलं आहे, खूप महत्वाचं. उद्या मी न्यूमरिकल्स घेणार आहे काही, आणि अजून थोडंसं एंट्रॉपी चेंज बद्दल बोलीन. एक्सपेक्टिंग यू टू स्टडी. जर खांदे पाडले असतील, अभ्यास करत नसाल तर तुम्हाला त्रास होईल. प्लीज बी केअरफुल. थँक्यू.